संत ज्ञानोबा तुकोबाला मानणारं शेतकऱ्याचं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली तरी तो तिला तिच्या आई वडिलापर्यंत सुरक्षित पोहोचवणार हा विश्वास मला माझ्या मातीवर माझ्या संस्काराने. आजही आमच्यातले 99% पोरं आई बापाचं स्वप्न पूर्ण करतात. 99% पोरं. 1% वाया गेला म्हणून तुम्ही सगळ्या पोरांना नावं ठेवू शकत. आजही आमची महाराष्ट्रातली पोरं छोटा मोठा व्यवसाय टाकून आई बापाला मोठं करायचं स्वप्न बघतात. ज्या आई बापानं फाटक्या धोत्रावर फाटक्या पदरावर त्यांना सांभाळलं त्या माय बापाला सुखाचे दिवस आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. आणि आजही आमची पोरं आई बापाला देव मानतात. सामर्थ्यवंत लेकरे तर आम्ही महाराष्ट्रातले. आम्ही आजही पित्राला प्रसाद दिल्याशिवाय स्वतः खात. आजही मी बापाला मानतो, आईला मानतो, समाजाला मानतो. इमानदारीनं सांगा ना, आर्मीत भरती होणारी पोरं जागीरदाराची का शेतकऱ्याची? शेतकऱ्याची. पाठ उठतं 3:30-4ला अख्ख्या गावाच्या फेऱ्या मारतं, शरीर कमवतं, चांगली अकॅडमी मिळो न मिळो आपलं शरीर सामर्थ्याने अशा ताकदीपर्यंत पोहोचवतं जिथे त्याला आर्मीत भरती व्हायची संधी मिळेल. देशाची माय बापाची दोन्हीची स्वप्न, दोन्हीची त्यागता, दोन्हीचं सामर्थ्य मिळवतं. अरे आमची शेतकऱ्याची पोरं माय बापाला कधीच वृद्धाश्रमात टाकत. अरे अर्धी तो खाईल अर्धी बापाला देईल, फाटक्या धोत्रावर बाप सांभाळल, पण माझं शेतकऱ्याचं पोरग बापाला स्वतःच्या घरातच सांभाळलं. वारकरी संप्रदायात असणारी लेकरं स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी पेलवायची ताकद यांच्या खांद्यात. ही कोणाची? शेतकऱ्याची दादा, जागीरदाराची लय अवघड आहे. आपण मोठं व्हायचं स्वप्न बघायला मागे पुढे बघायचं, व्हायचं मोठं, बांधायचे बंगले, घ्यायच्या गाड्या. आपली आई सुद्धा दररोज एका नव्या साडीत फिरली पाहिजे. आणि आपल्या आईनं सुद्धा भरमात दागिने घातले पाहिजे. आपल्या आई बापानं सुद्धा मोठ्या मोठ्या बंगल्यात राहिलं पाहिजे. कारण आज आई बापाने कष्ट केलं म्हणून आपण कमवायच्या पद्धतीपर्यंत पोहोचलो. त्याच्यामुळे काहीही झालं, कोणी किती म्हणलं, पैशाला किंमत नाही. पण लक्षात ठेवा, तुमच्याकडे पैसा असल्याशिवाय समाज तुम्हाला किंमत देत नाही. तुमच्या आईच्या अंगावर सोनं असेल तर 4 बायकात बाई उठूनच दिसते. तुमच्या बापाच्या अंगावर चांगले कपडे असले स्टार्चचे, ते 4 माणसात उठून दिसत. लक्षात ठेवा, नाही काही करता आलं, आपला बाप एवढा श्रीमंत आहे आणि त्याच्या अंगात धोतर जरी फाटकं असलं ना तरी त्याच्या घरात कधी लाचारीचा, भ्रष्टाचाराचा आणि कुणाच्या तळतळाटाचा पैसा आला नाही. श्रीमंत आपल्या शेतकऱ्याचं घरात. आपल्या आईचा पदर जरी फाटका असेल तरी आपली आई सत्वशील आहे, आपली आई प्रामाणिक आहे. आपल्या आईनं रुपया जोडून संसार केलाय. आपल्या आई बापासाठी आपण जीव जरी दिला तरी कमी आहे. पण त्यांच्यासाठी श्रीमंत व्हायचं, त्यांच्यासाठी बंगले बांधायचे, त्यांच्यासाठी गाड्या घ्यायच्या. ज्या लोकांनी त्यांना ग्राह्य धरलं, आपण सांगायचं अरे त्यांनी पैसे नाही कमावले पण माझ्यासारख्या पुत्र प्राप्तीला जन्म देऊन असे संस्कार दिले की मी त्यांचं पान फेडावं एवढी ताकद माझ्या मनगटात आली. पैसे कमावला, पैसे लागत ते डोकं लागतं. 2 लाख पायदळला घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, गुलामगिरी करतो, अरे राजाच्या पोरानं राजा व्हावं, गुलामाच्या पोरानं गुलाम व्हावं. छत्रपती शिवरायांना माहित होतं विचारात ताकद असेल तर प्रत्येक जण राजा होऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज एकटे राजे झाले नाही, प्रत्येक मावळ्याला राजाचा अधिकार दिला, प्रत्येक मावळ्याला स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अधिकार दिला, प्रत्येकाच्या विश्वासावर हे स्वराज्य उभं टाकलं. आणि तेच छत्रपती शिवाजी महाराज मुठभर शेतकऱ्याची पोरं मावळ्यातून हाताला धरली. आत्मविश्वास निर्भीड केला त्यांच्या मनातला आणि याच मावळ्यांसहित त्या शत्रूच्या नाकावरती चूर 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास या सुंदर स्वराज्याचा. त्याची लेकरं आपण विकनेसला स्ट्रेंथ बनवता आली पाहिजे आणि त्याच्यासाठी नजर पवित्र पाहिजे. दृष्टी न फिरे, चुकीच्या ठिकाणी नजरा गेल्या की मोठे होणार, झाले तर टिकणार. भले भले गेले दादा ह्या नजरे पाहिजे. आजच्या जगाचा बाप होता ब्रह्म. विश्वाचा मालक कोण? उत्पत्ती कोणाची? ब्रह्माची ना. उत्पत्ती ब्रह्माची. देवळात आहे का?
इन होल वर्ल्ड, या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठेच नाही. कुठलं क्षेत्र? पुष्कर क्षेत्र. पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर. त्याचं कारण स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून तिच्यावर वाईट नजर गेली. बाप जगाचा पण देवळात 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला, उर्वशी मेनका रंभा मनोरंजन करतायत. नजर वाईट झाली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येज पडली आणि आळ्या झाल्या. सगळ्यात देखना चंद्र, 27 बायका त्याला. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर, बृहस्पतीच्या बायकोवर वाईट नजर टाकली. 5 महिन्याची बाळंत करून सोडली. भूत नावाचा पुत्र चंद्रापासून झाला, तिला परिणाम डाग आहे. इंद्रा पडली, बघे चंद्र झाला काळा, नारद चुकला. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीनं कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहापणा मुझे लगता है शिवा की माउलों ने बदली की आग में की उठाली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतोय, बेगम जबान को लगाम शिवा के मामले है वो, ऐसे उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले, वो शत्रु की जान ले लेंगे, लेकिन औरत जात को देवी समझते हैं, बाई सब छोड़ देंगे. तुमको जहापना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, हमें उनकी इज्जत तक लूटी. तुमने नहीं सोचा वो औरत है, वो क्यों सोचेंगे कि वो औरत? शाइस्ता खान विश्वासानं सांगतो, बेशक रोश बदला लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन इज्जत के साथ कहता हूँ, विश्वास के साथ कहता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, किसी भी धर्म जात की औरत हो, किसी भी मुल्क की औरत हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, वो हर औरत जात को माँ की नजर से देखते हैं. वो औरत शत्रु की भी हो, वो औरत को छोड़ देते हैं. ऐसी परवरिश जिनकी है उसे हिंदू कहते हैं. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्याच्या राजाचं त्याचे वारसदार आहेत. आपण बाया नाचवल्या नाही, बाया वाचवल्या पाहिजे. आपल्या नजरेत तीच प्रखरता, तेच सामर्थ्य आणि तेच पावित्र्य हवं तर वैष्णव आहेत आपण. दृष्टी न फिरे, नाहीच गेली पाहिजे दुसरीकडे दृष्टी. माहीत पाहिजे देखणं कोण आहे. सांगा, देवा इतकं देखणं कोण आहे? शंकराचार्याचं वर्णन आहे. अधरम मधुरम वैतनं मधुरम नयनं मधुरम हसितं मधुरम हृदयं मधुरम गमनं मधुरम मधुराधिपति इरखिलं मधुरम 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 वैतनं मधुरम नयनं मधुरम हसितं मधुरम. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे. विचार केला, जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार आला, ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मग म्हणलं, मिठी पडली तूच सांभाळ बाबा. आता एवढा गोड सांभाळतो म्हणलं, मी कशाला विचार करू, आहे की नाही? सांभाळणं एवढा दृढ असणार तर काय आम्हाला चिंता करायची गरज आहे. तू का म्हणे घालू वाहू हा संसार. आम्ही इकडं तिकडं बघतच नाही, बाकीच्या पाठीमागे. ज्ञानदेवा म्हणे तरलो तरलो, आता तरलो कल्पतरू तरवटी, जो कोणी पैसाला काही मुली त्याला सांगा तुझी राजाची कांता काय प्रीत मागे मनाची अजोगे. सगळंच मिळाल्यावर कशाला कुठं जायचा. पण आमचं कसं आहे, आम्हाला तिनं दिलं ह्याचा विश्वास आम्हाला आम्ही केलं. हे जे काही येणार ना, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा, कहते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. विचारलं कोणी तरी, माणसं विचारत नव्हती, आज मागे पुढे फिरतात. काय खावं कळत नाही, आज काय खावं कळत नाही. राहायची व्यवस्था नव्हती, आज बंगल्यावर बंगले बांधल्याशिवाय सोडत नाही. एवढं कुठून आलं. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, करता नहीं हूँ कुछ भी फिर भी काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से ये नाम हो रहा है. करतोय तो
नाव माझं आहे. आणि टाळ्या वाजू वाटल्या तर प्रेमानं वाजले. तुम्ही टाळ्या सुद्धा उपकार केल्यासारख्या वाजले. म्हणजे टाळी कशी माहिती बोलली वय एवढं धरजी धर काय पाहिजे तुला धरगी धर काय पाहिजे धर 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 काय पाहिजे धर 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 काम करताय का करायला कसं दादा लय अवघड आहे बाबा. तुमचं कसं आहे पेपरला एसटीत चढला खाली उतरला मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्या विचारला एवढा का हसला तेव्हा ना कंडक्टरला घसरला तिकीट काढलं गेलंच नाही. कंडक्टरच्या बाबाचं काय गेलं असली कथा आहे तुमची. माझं काय सांगणार आहे माझं ठरलंय ती ठरलंय. पुण्याचं म्हणलं तुम्ही पाकिटावर आले असलंय लोकांचं लय अवघड आहे. एखादी हिरोईन 10 मिनिटं येते निष्ठा असं करून जाते. तरी 20-20, 25-25 लाख लोक द्यायला मागं पुढे बघत. पण एखादा गायक एखादा वादक एखादा कीर्तनकार जर म्हणला थोडं द्या. मला एक कळत नाही बाकीचे प्रचार करायला पैसे वाटत ना आमच्या धर्माचा प्रचार करतात. बर तो व्यक्ती त्याचं काय करतो हे पण बघत जा ना. महाराज लोक वाईट नसतात रे वाईट लोक महाराज होतात. शाळेला कळतो ते. आम्ही जे ना एक काळ मला घातली ना आज महाराज जर उद्या कीर्तन करायला लागलो असं नाही रे. लोकांना प्रसिद्धीचा काळ दिसतो फक्त. मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या 24ची मी जन्म 2000चा आहे माझा. माझा बाप माळकरी आजा माळकरी पंजा माळकरी पाजाच्या पाजाबी माळकरी. भजन त्यांनी केली फळमाळ भेटलं उगाच होत नाही दादा. म्हणजे आपण अखंडितपणे पेटी वाजून आयुष्य घालवलं. माझ्या आईनं अखंडित पाखावर वाजून आयुष्य घालवलं. माझ्या आईचा आजोबा सुद्धा आणि माझं पंजोबा अखंडितपणे पाखावाज वाजवायचे. त्यांनी परमार्थ केले रे. त्या काळात आम्हाला काय अवघड आहे आता सगळे सोयी सुविधा आहेत. आणि पहिली लोक पैसे देत नव्हती. लोक पैसे सुद्धा प्रसिद्धी झाल्याशिवाय देत नाही. 2-4 वर्षात द्यायला लागले. पहिलं फुकटच होतं सगळं. द्यायच्या वाढवून घ्यायला लागलो. हा आणि घेतो बाबा घेतो बाबा का आयुष्यभर घेतो पण घेतो त्याचं काय करतो हे ऐकत जा. मी शिवलीला पाटील 1 रुपये कोणाची देणगी न घेता हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता फक्त माझ्या कीर्तनाच्या मानधनावर ना आमदार ना खासदार ना मंत्री ना सरकार ना ट्रस्ट असं कुठलाच व्याप न करता फक्त कीर्तनाच्या मानधनावर 3.5 ते 4 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली. ज्यामध्ये सामान्य पोरगी साधारणपणे असणारी पोरगी अध्यात्म आणि शैक्षणिक दोन्ही शिक्षण घेऊ शकते. माझं स्वतःच घर पत्र्याचं आहे पण माझी संस्था आरशेशी आहे. कधी आला क्लासला तर या बघायला. पुणे लातूर बायपासला संस्था आहे माझी. आज 50 ते 55 मुली आम्ही सांभाळतो. आरोशिवाय पाणी नाही सोलर शिवाय आंघोळ नाही गाद्याशिवाय पोरी झोपत नाही. प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक आहेत. मग ती संहिता असू द्या तो पखावाज असू द्या ते गायन असू द्या शास्त्र वेद उपनिषद कीर्तन गायन पेटी वादन नाम ज्ञानेश्वरी हरिपाठ गाथा सगळ्या गोष्टीचं शिक्षण आम्ही देतो. त्या मुली पैसे कमवतील किंवा प्रसिद्धी मिळवतील म्हणून आम्ही त्यांना शिकवत नाही. आमचं समाजाला काहीतरी देणं लागतं आणि त्या पोरी पुढे जाऊन धर्म आणि मायबाप जगतील हा विश्वास आम्हाला मान्य करू शकतो. माझं माऊली म्हणतात जरी सुधर्मात होते जिजे मिळे आपण यात येते ते तिजे बहुते सन्मान मिळते. जे मिळालंय ते समाजाला देता आलं तर ते धर्म कामाचं आहे. जे मिळालं ते देता नाही आलं 50% तरी बाबांना दिलं अधिकार होतो आपला कर्तव्य आहे. त्याच्यामुळे खेत्यात हे सगळ्यांना माहित आहे काय करत्यात फार कमी लोकांना माहिती. लोकांचं अवघडच आहे. तुम्ही काही म्हणा आमचं असं आहे दादा 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं? चुकून 5 खरं बोलला 4 मिळून त्याला खोटं ठेवलं. क्वांटिटी असतं ना खोट्याची क्वालिटीला किंमत काय. सोपं उदाहरण देते. हिंदू धर्मातल्या कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं
दिवाळीत मोती साबण वापरायचं. कुठलेलं होतं तो कुठल्या ग्रंथात? तरी 90% महाराष्ट्र गरीबापासून श्रीमंतापर्यंत, नोकरदारापासून व्यापारापर्यंत सगळा माणूस दिवाळीला मोती साबण. आम्ही लहानपणापासून ऐकलं, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. आता आहे दिवाळी. दिवाळी त्रेतायुगापासून आहे. तुम्ही आज कशी वाजवतात लोकांचं? बाबा इथं कसं आहे दादा, मला गोष्टीचं नवल वाटतं पण क्वालिटीला किंमत नाही रे, काही किंमत नाही. पण मला माहित आहे सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळं जगत